पुण्यामध्ये 5 मे पासून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पाण्याच्या मागणी एवढा पुरवठा शक्य नसल्याने पाणी कपात सुरू करण्यात येणार आहे। दरम्यान चक्राकार पद्धतीने पाणी पुरवठा होणार असून दक्षिण पुण्यातील कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरातून कपातीला सुरुवात होणार आहे। MSRDCनं हाती घेतलेल्या रिंग रोडच्या कामाला गावगुंडांचं ग्रहण लागलेलं आहे। गावगुंडांकडून रस्त्याचं काम करणाऱ्या मजुरांना धमक्या दिल्या जातात। याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला असून काम सुरू केल्यास हात-पाय तोडण्याची धमकी दिलेली आहे। त्यामुळे गावगुंडांच्या धमकीनंतर मजुरांनी काम थांबवले। पुरंदर विमानतळासाठी ड्रोन सर्वेला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। रक्तबंबाळ होईपर्यंत पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यामुळे प्रशासनाचा जाहीर निषेध इथं करण्यात आला। विमानतळ बाधित गावांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। अमानुष पद्धतीने शेतकऱ्यांना मारहाण केल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेनं गेल्या वर्षभरामध्ये तब्बल 22,000 वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचं तपासात उघड झाले आहे। सरासरी काढतात दिवसाला 65 अश्लील व्हिडिओ तो पाहायचा हे लक्षात येत आहे। त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीची सायबर तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली आहे। पुण्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत। निमोणे गावामध्ये अंधाराचा फायदा घेत चोरटे दुचाकी चोरी करतात आणि या प्रकरणी धनंजय काळे यांच्या तक्रारीवरून शिरूर पोलिसांमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुबईहून पुण्याला विमानाने प्रवास करणाऱ्या एका पर्यटकाला व्यावसायिकाच्या सामानामधून तब्बल 1.5 लाख रुपयांची रोकड चोरीला गेलेली आहे। 28 एप्रिलला दुबईहून परतत असताना लॉक असलेली बॅग विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केल्यानंतर पुणे विमानतळावर पहाटे बॅगचं लॉक तुटलेलं आणि रोकड गायब असल्याचं दिसून आलं। या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।